ह्या जगात मानवाचं जन्मस्थान, घर, हॉस्पिटल, मंदिर अशा बऱ्याच जागा आहेत. ह्या जगात जो कोणी जन्म घेतो, पैशावाला धनाढ्य माणूस असो की 12ही वर्ष दारिद्र्यात काढणारा भिकारी असो, सर्वांचंच शेवटचं अंतिम स्टेशन, द फायनल डेस्टिनेशन आहे स्मशान घाट. जीवनाचं हेच सत्य आहे. जन्म आणि अंतिम मृत्यू स्मशान घाट. मग तुम्ही कितीही पैसा कमवा, कितीही सोने चांदीचे महागडे दागिने कानाही घालून मिरवा, शेवटच्या क्षणाला ही सर्व धन दौलत तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. ईश्वरी मुखी हेच अंतिम सत्य आहे की जो आला आहे तो एक दिवस जाणारच आहे. मग तो पैशाचा माज का, अहंकार, गर्व कशासाठी बाळगावा? दुसऱ्यांना तुच्छ म्हणून का रेखाटावं? की असं तर नाही ना की मेल्याव श्रीमंताच्या देहाची राख सोन्याची चांदीची होते आणि गरिबाची पांढरी साधीशी राखाडी होणार आहे? नाही ना. मग कशासाठी अंगी बाळगता तो अहंकार, गर्विष्ठपणा? धुडकावून लावा त्या नराधमाला आणि एकीने वागा. कोणालाही लहान किंवा मोठं समजून वागू नका. रामपूर स्मशानाला झाडांनी गोल वेढा घातला होता. त्या गोल वर्तुळाकार 40 फूट जागेत मधोमध 4 लोखंडी गज जमिनीत गाडले होते, ज्याला स्मशान म्हणतात, ज्यावर चिता रचून प्रेत, मैत, मसनाचं निर्जीव देह जाळलं, दहन केलं जातं. गावात अद्याप कोणाची डेथ मयत झाली नव्हती किंवा कोणी वारलं नव्हतं, त्यामुळे बरेच स्मशान पेटलेले नव्हते. स्मशानाच्या एका लोखंडासमोर उभे राहून पुढे पाहता 60 पावलांवर एक पेरूचं झाड होतं आणि त्या झाडाखाली काट्याकुट्यांची एक 8 फूट उंचीची झोपडी होती. झोपडीच्या चौकटीवर दरवाजा नव्हता. उघड्या चौकटीतून तपकिरी आगीचा प्रकाश बाहेर येत होता. स्मशानातील सर्व झाड त्या झोपडीकडे टक लावून पाहत होती. काळ्याभोर घनगर्द गडद अशा अंधारात रातकिडे लपून लपून किरकिरत होते. मध्ये चिमण्यांचा, कावळ्यांचा अशुभ रात्रसमयी आवाज येत होता. कुठेतरी झाडावर बसून कोकिळा कुई कुई आवाजात ओरडत होती. दिवसा मन धुंद करणारा तिचा आवाज आता अभद्र, अपशकुनी, भीतीदायक, मनावर भीतीचे पडघम उमवणारा वाटत होता. थंडीमुळे तो आवाज दूर दूरपर्यंत वाहत जात होता. कुई कुई. झोपडीच्या चौकटीतून हळूहळू पुढे जात आतील दृश्य दिसू लागलं. झोपडीखाली शेणाने सारवलेली जमीन होती. तिला झाडून पुसून साफ केलं होतं. शेणाने सारवली होती. भुवईवर 2 आकृत्या बसल्या होत्या. एक 60 पार केलेला म्हातारा दिसत होता. पूर्ण अंगाला प्रेताची राख फासलेली. चेहऱ्यावर 4-5 महिन्याची दाढी होती. केसांच्या झालेल्या जटा अंगाखांद्यावर सोडल्या होत्या. वरचं अंग उघडं होतं तर खाली एक पांढरं मळलेलं धोतर होतं. त्यांचं नाव आंबो आघोरी होतं. त्यांच्या पुढ्यातच एक तरुण बसला होता. वय जेमतेम 22शीच्या आसपास होतं. अंगावर एक कॉटन फुलबाह्यांची ब्लॅक टी शर्ट आणि खाली एक ब्लॅक जीन्स होती. गोलसर चेहरा होता. डोक्यावरचे काळे केस उभे होते. नाक जरासं टोकदार होतं. पातळसर ओठ होते. ओठ जरासे काळे दिसत होते. त्या ओठांना पाहून असं वाटत होतं की हा दिवसातून 3-4 सिगारेट नक्कीच ओढत असणार. डोळे जरासे मध्यम लहान होते. त्या दोघांच्या जरा बाजूला एक कंदील पेटत होता. त्या कंदिलाच्या उजेडात दोघांचे चेहरे दिसले जात. मधोमध खाली एक देशी दारूची चपटी बाटली दिसत होती. दारूच्या बाजूलाच एक प्लास्टिकची पुडी होती. त्यात गांजा होता. वा वा, छान काम केलंय. आंबो आघोरी बाबांनी चपटीची बाटली आणि गांज्याची पुडी हाती घेतली. गांज्याची पुडी नाकावर ठेवून तिचा वास घेतला. गांज्याची आंबळी पदार्थाचा नाकाला झिंझिण्या आणणारा वास घुसला. थेट मेंदूत नशा उत्पन्न करत भिनभिनला. भारी वास येतोय ना? आघोरी बाबा त्या युवकाकडे पाहत म्हणाले. तसा तोही हसला. हा, मग घेतलंय कोणी? कोणी घेतलंय? आघोरी बाबा थट्टेत म्हणाले. तसा तो युवक म्हणाला, जैविकने हो. तुमची आवड म्हणजे त्यालाच ठाऊक आहे. नाहीतर मी ओनली सिगरेट ओढतो. त्याने खिशातून गोल्ड फ्लॅग सिगार काढली. तोंडाचं चंबू केलं. त्यात सिगार ठेवली आणि लायटरने ती शिलगावली. मग त्याला इथे यायला काय धाड भरली होती? तो का नाही आला?
येणार होता ना बाबा. त्याने तोंडातली सिगारेट हातात धरली, ओढलेला धूर नाकातोंडातून बाहेर सोडला. मग का नाही आला? आघोरी बाबांनी पुन्हा विचारलं. अहो काय सांगू बाबा, त्या बारीक डोळ्यावाल्यांकडून एक प्रयोग फेल झाला आणि एक व्हायरस सगळीकडे पसरला, ज्याने लोक झॉम्बीजमध्ये बदलली आहेत. झॉम्बीज म्हणजे? आघोरी बाबा न समजून म्हणाले. अहो म्हणजे? तो युवक जरा वेळ विचार करत राहिला आणि मग पटकन म्हणाला, जिवंत प्रेत, ज्या प्रेताला कसलीच भावना नाही. त्याला एवढंच ठाऊक असतं की समोर जिवंत माणूस दिसला की त्याचं ताजं मांस भक्ष्य करायचं. आणि मग ही जी झॉम्बी ज्या दुसऱ्या माणसाला चावतात ते सुद्धा त्यांच्यासारखेच बनत आहेत. सर्व पृथ्वीवर हा व्हायरस पसरला तर सजीव सृष्टी धोक्यात येईल. मानवाचं अस्तित्व फक्त नावाला उरेल. म्हणूनच जैविक त्या मिशनवर गेला आहे. वा वा, खूप छान कामगिरी करतोय पोरगा. त्याच्याकडे ती शक्ती आहे, तिचा चांगला वापर सुरू आहे नाही का? समोर बसलेल्या त्या युवकाने तोंडात सिगारेट ठेवली आणि ती ओढतच होकारार्थी मान हलवली. तोच बाहेरून बाबांच्या नावाने हाका ऐकू येऊ लागल्या. आंबोबा, आंबोबा. एका पाठोपाठ आघोरी बाबांचं नाव ऐकू येत होतं. तोच उघड्या चौकटीतून बाल्या आत आला. आत येऊन त्याने सर्व शरीर भुवईवर सोडलं. मोठमोठ्याने श्वास भरू लागला. धावल्याने धाप लागली होती. छाती धडधड ढोल बदडावे तशी वाजत होती. डोक्याच्या टाळूवरून ते खाली पायांपर्यंत घामाने त्याचं अंग भिजवून गेलं होतं. अंगातला शर्ट घामाने कातडीला चिटकला होता. बाल्या, आघोरी बाबा म्हणाले. घाईघाईत बाल्याजवळ आले. ए बाल्या, असं ऊर फोटोस तोपर्यंत कुणापासून पळत आला आहे? आघोरी बाबांनी विचारलं. पण बाल्या बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. नक्कीच याने काहीतरी भयानक पाहिलं आहे, तो युवक तर्क लावत म्हणाला. त्याच्या त्या वाक्यावर आघोरी बाबांच्या चेहऱ्यावर गूढ भाव पसरले. ती चपटी आणि इकडं. त्या युवकाने ती दारूची बाटली आघोरी बाबांना दिली. आघोरी बाबांनी तिचं झाकण खोललं आणि ती चपटी बाल्याच्या तोंडाला लावली. मग लागलीच बाजूला काढली. आता बाटलीत अर्धी दारू शिल्लक होती. बाटली बाजूला ठेवली आणि दोघे बाल्याकडे पाहू लागले. दारूने भीती कमी होईल? त्या युवकाने विचारलं. नशा बी शक्तीच असते की, भीती हिच्या पुढं काय बी नाही. त्या युवकाने या वाक्यावर फक्त होकारार्थी मान हलवली. तोच त्याचा फोन वाजू लागला. त्याने जीन्सच्या खिशात हात घातला. खिशातून काळ्या रंगाचा स्मार्टफोन बाहेर काढला. फोनच्या मागे टी अक्षर होतं. त्या युवकाने स्क्रीनवर आलेले मेसेज वाचलं. त्याच्याही चेहऱ्यावर गंभीर भाव पसरले होते. चला बाबा, येतो मी, माझी निघायची वेळ झालीये. त्या युवकाने जीन्सच्या दुसऱ्या खिशातून एक काळ्या रंगाचं घड्याळ बाहेर काढलं. चौकोनी आकाराचं स्मार्ट वॉचच म्हणूया तिला. स्मार्ट वॉचवर त्याने 1-2 बटन दाबली आणि पुढच्याच क्षणाला आकाशातून स्मशानाच्या दिशेने काळ्या रंगाचं हेलिकॉप्टर उडत आलं. हेलिकॉप्टरची धारधार पातं इतकी वेगाने फिरत होती की स्मशानातला एकनी एक झाड थरथरत हालत डुलत होता. पानांची सळसळ होत होती. फांद्या वेगाने हालत होत्या. चला पुन्हा भेटू. त्या युवकाने बाबांचे चरण स्पर्श केले. उघड्या चौकटीतून बाहेर जाऊ लागला. तोच बाबांनी त्याचं नाव उच्चारलं. रौद्र महाजन, बेस्ट ऑफ लक फॉर मिशन. आघोरी बाबांच्या वाक्यावर त्याच्या तोंडात अर्धवट जळत असणाऱ्या सिगारेट सहित तो गालात हसला व हेलिकॉप्टरमध्ये बसून निघून गेला. तो युवक जाताच आघोरी बाबा त्या माणसाजवळ आले. ए बाल्या, उठ. आघोरी बाबांनी घोगरे आवाजात बाल्याला हाक दिली. आघोरी बाबांनी त्याला देशीची दारू चपटी पाजली होती. दारूची नशा चढायला किती वेळ लागणार होता. नशेने बाल्याची भीती जरा कमी झाली होती. बाल्या जरासा झिंगत भुईवर बसला होता. आघोरी बाबा त्यांच्या लाल भडक नशेडी डोळ्यांनी त्याच्याकडेच पाहत होते. त्यांच्या हातात पेटता गांजाचा बार होता. त्याची नशा त्यांच्या डोळ्यात दिसून येतच होती. बाबा, बाल्या हलू आवाजात बोलत होता. आघोरी बाबांनी फक्त होकारार्थी मान हलवली, काही बोलले नाहीत. विपरीत घडलं बाबा. सैतान आला. बाल्याचे डोळे विस्फारले. नशा केलेल्या डोळ्यांच्यात लालसर लहान लहान रक्ताळलेल्या
वाकड्या तिकड्या नसा ठळकपणे दिसत होत्या. चेहरा घामाने भिजला होता. घशाला कोरड पडली होती. श्वास तोंडातून थांबून थांबून घेतला जात होता. बाल्या, बाल्या, आधी शांत हो. हे बघ, काय झालं ते नीट समजेल असं सांग, नाहीतर मी काय बी करू शकत नाही. अघोरी बाबा शांत स्वरात म्हणाले. सांगतो सांगतो. बाल्याने जरासा दम खाल्ला. मग नाकावाटे एक मोठा श्वास आत ओढून तो तोंडातून सोडत बोलायला सुरुवात केली. 7 वाजता सावकाराची आई वारली. समदा गाव वाड्यात जमलेला. मै तिथंच जाळायला आणणार होतो, पण तुम्ही बहिऱ्या गजाकडे निरोप पाठवला की मैत जाळायचं नाही तर गाडावं लागणार आहे. हो, मीच पाठवला होता निरोप, आणि त्याला हे बी सांगितलं होतं की मैत ह्या मसनात गाडायलाच पाठवा, पण अजून मैताची पालखी आली नाही. काय? बाल्याला जरासा धक्काच बसला. बाबा, मैत इथं गाडायचं होतं. बाल्याने विचारलं खरं, पण त्याच्या या वाक्यावर बाबांना सुद्धा एक धक्काच बसला होता. होय, पण असं का विचारतोय? सत्यानाश झाला बाबा. बाल्याने कपाळावर हात मारला. तोंड रडकुंडीला आलं होतं. ए बाल्या, आता जास्त गूढ वाढवू नको लगा. तुझं असं वागणं बघून त्या बहिऱ्यानं काहीतरी घोळ घालून ठेवला असं वाटून राहिलं मला. बाबा, घोळ नाही, जाम मोठा घोळ झालाय. अहो, त्या बहिऱ्या गजाने आम्हाला एवढंच सांगितलं की मैत कब्रिस्तानात गाडायचं, पण ते इथं मसनात गाडायचं आहे असं काय बी सांगितलं नाही, आणि म्हणून आम्ही पिरीत मयत त्या कब्रस्तानात गाडायचं ठरवलं. बाल्याच्या वाक्यावर क्षणार्धात बाबांच्या चेहऱ्यावर भीतीचा बार फुटला. डोळे मोठे झाले, कानसुळी तापली, तोंड वासलं गेलं. बाल्या, तुम्ही त्या कब्रस्तानाबद्दल तर बोलत नाही ना? अघोरी बाबांची भीतीने वाचा बसली होती. बाल्याला त्यांची ती भीती पाहून तोंडातून शब्द बाहेर पडेनासे झाले. जीभ टाळ्याला चिकटली होती. मग जरा काही वेळाने बाल्या पोपटासारखा बोलू लागला. होय होय, तो पारशी कब्रस्तान, आणि तिथं खड्डा खणायला मी एका माणसाला घेऊन गेलो होतो. पर एका आत्म्यानं त्याला जित्ता फाडून खाल्ला, आणि मी कसं तरी पळत पळत इथं आलोय. बाबा, मला वाटतंय माझ्या मागं पिच्चा करत कोणीतरी आलंय. बाल्या पुढं बोलणार तोच बाबांनी तोंडावर हात ठेवून त्याला शुष्कारत गप्प राहायला सांगितलं. नशेने लाल झालेले त्यांचे डोळे भयान भासत होते. झोपडीत गांजाचा धूर पसरला होता. ह्या दोघांच्या अवतीभोवती मंद गतीने फिरत होता. नाव नको घेऊ, आमुषा आहे आज. मसनात बसलाय तू, विसरू नकोस. हेवीला का माझा असला तरी त्यांचा बी आहे. तू इथं बोलशील, पण त्यांना कोणीतरी इथून तू बोललेलं तिथं जाऊन सांगल. बाबांनी दाराच्या उघड्या चौकटीतून बाल्याला बाहेर पाहण्याचा इशारा केला. बाल्याने थरथरत्या नजरेने झोपडीच्या उघड्या चौकटीतून समोर पाहिलं. उघड्या चौकटी बाजूला काळोखात कोणीतरी हातपाय पोटात घेऊन बसलं होतं. अंगावर काळी घोंगडी पांघरली होती की त्याचं पूर्ण रूपच काळसर होतं. ते काळशार रंगाचं उपद्रव तिथे झोपडी बाहेर बसून ह्या दोघांचं बोलणं ऐकत होतं. बाल्याची भीतीने तणतणली होती. घशात काटा अडकला होता. दात वाजत होते. बाहेर दरवाजाभोवती त्याचा काळ येऊन बसला होता. बाल्या, तुझ्याच मागं आलंय ते ध्यान. त्या कब्रस्तानातून तू एकटा नाही आला. हे पिच्छा करत आलंय तुझं, समजलं का? नाव घेतलं तर आत येऊन तुला फरफटत घेऊन जाईल, म्हणून नाव नको घेऊ. बाबांच्या वाक्यावर बाल्याने गप्प बसून मान हलवली. बाबांनी दाराच्या उघड्या चौकटीतून बाल्याला बाहेर पाहण्याचा इशारा केला. बाल्याने थरथरत्या नजरेने झोपडीच्या उघड्या चौकटीतून बाहेर पाहिलं. उघड्या चौकटी बाजूला काळोखात कोणीतरी हातपाय पोटात घेऊन बसलं होतं. अंगावर काळी घोंगडी पांघरली होती की त्याचं पूर्ण रूपच काळसर होतं. ते काळसर रंगाचं खविसासारखं उपद्रव तिथे झोपडी बाहेर बसून ह्या दोघांचं बोलणं ऐकत होतं. बाल्याची भीतीने तणतणली होती. घशात काटा अडकला होता. दात वाजत होते. बाहेर दरवाजाभोवती त्याचा काळ येऊन बसला होता. बाल्या, तुझ्या मागं आलंय ते ध्यान, समजलं का? नाव घेतलं तर आत येऊन तुला फरफटत घेऊन जाईल, म्हणून नाव नको घेऊ. बाबांच्या वाक्यावर बाल्याने गप्प बसून मान हलवली. जर त्याने त्या जागेचं नाव घेतलं असतं तर त्या ध्यानाला वेळीच आयतं आमंत्रण मिळालं असतं.
मग त्या ध्यानाला बाल्याचं देह त्या झोपडीतून बाहेर फरफटत न्यायला 2 सेकंदही लागले नसते. मग जरा काही वेळाने आगोरी बाबा पुन्हा म्हणाले, माझीच गलती झाली. म्या त्या बहिऱ्या गजाला निरोप द्यायलाच नको होतं. खैर, त्या बिचाऱ्याची बी काही गलती म्हणा. ऐकू कमी येतं त्याला. निसर्गाची खेळ सारी. आघोरी बाबांनी एक मोठा उसासा सोडला व पुढे म्हणाले, असो, नियतीच्या मनात काय कपट आहे आपण थोडी ओळखू शकतो. आता नियतीनं फास टाकलाच आहे, तर ते झालं. निष्ठरावं तर लागलंच. आघोरी बाबा आपल्या जागेवरून उठले. उठताच अंगाला फासलेली प्रेतांची राख जराशी धुळीप्रमाणे खाली पडली. चल बाल्या. बाल्या जरा भीतच पटकन म्हणाला. त्याने उघड्या चौकटीत पाहिलं. ते काळसर म्हाताऱ्या देहाचं ध्यान अद्याप अंगाचं मुटकुळ करून तसंच बसलं होतं. होय, तूच. त्या पिढेचा अंत झाल्याशिवाय तुझी सुटका नाही. इथं बसून काय रातभर काम करतो का? आघोरी बाबांनी बाल्याला 1-2 शिव्या घातल्या. मग बाबांच्या नजरेला असं कळून चुकलं की बाल्याचं लक्ष बाहेर त्या काळसर उपद्रवावर खिळलं आहे. बाबांना कळून चुकलं. बाल्या त्या ध्यानाला घाबरत आहे. पण बाबांना ठाऊक होतं ते ध्यान झोपडीत बिना परवानगीने प्रवेश करू शकणार नाही. ए बाल्या, आघोरी बाबा जड स्वरात म्हणाले. त्यांचा आवाज ऐकून बाल्या जरासा दचकलाच. काय? अरे भित्र्या, घाबरू नकोस, मी आहे ना. आघोरी बाबांनी जराशी हालचाल केली. ते झोपडीच्या एका कोपऱ्यात गेले. भुईवर एक मातीचं गोलसर भांडं होतं. भांड्यावर मातीची जाड थाळी होती. तीच त्यांनी उचलली. मातीचा भांडा पांढरट दैवी राखेने भरला होता, ज्या राखेत असीम दैवी शक्तीचा साठा भरला होता. त्या पांढऱ्या राखेत एक लवथवती शक्ती घुमसत होती. आघोरी बाबांनी त्या भांड्यात हात घातला. मुठभर राख हातात घेतली. पुन्हा चालत बाल्याजवळ आले. चौकटीपासून मागं हो, आघोरी बाबा म्हणाले. तसा बाल्या चौकटीपासून 4 हात लांब जाऊन उभा राहिला. बाबांनी एक वेळ उजव्या हाताच्या मुठीकडे पाहिलं, ज्या हातात पांढरट राख होती. जय महाकाल. आघोरी बाबांच्या तोंडून त्यांच्या धन्याचा उच्चार बाहेर पडला. त्या शब्दांनी ती राख अक्षरशः चांदीसारखी चकाकून चमकून उठली. बाबांच्या तोंडावर मंद स्मित हास्य उमटलं. भगवंताच्या नावाने सप्त अवस्थेत गेलेली ती शक्ती कार्यरत झाली होती. हातात असलेली राख त्यांनी त्या चौकटीत बसलेल्या काळ्या ध्यानावर भिरकावली. त्या काळसर उपद्रवावर ती राख पडताच फुलभाज्यांसारख्या लाल, निळ्या, पिवळ्या ठिणग्या उडाल्या. झप आवाज होत त्या ध्यानाच्या काळसर त्वचेवर तांबडसर आग पेटली. कुत्र्यासारखं खेकाळत ते ध्यान जागेवरून उठलं. 4 हातांवर माकडासारखा उड्या मारत पळत जाऊ लागला. बाल्या विस्फारलेल्या नजरेने हा भयान, हृदयाचा ठोका चुकवणारा प्रकार पाहत होता. त्याच्या सामान्य जीवनात असले प्रकार कधीच न घडणाऱ्यांमधले अनपेक्षितच होते म्हणा. जरा दूर मसनाचं लोखंडी गज होते. त्या 4 गजांमध्ये जाऊन ते मधोमध उभं राहिलं. जिथे प्रेत मैत जळतात त्या मसनात ते उभं होतं. पाहणाऱ्याला असं वाटेल की एक जिवंत माणसाचं देह जागेवर उभ्या अवस्थेतच जळत आहे. त्याने गरकन वळून ह्या दोघांकडे पाहिलं. काय तो अभद्र अवतार होता. आघोरी बाबा, बाल्या, दोघांचा सरकन काटा उभा राहिला. त्या ध्यानाचं काळसर चिपचिपीत थोबाड होतं. त्याच थोबाडावर लहान लहान केस उगवले होते. पूर्ण चेहरा केसांनी भरला होता आणि त्या भरलेल्या केसांतून त्याचे ते नागासारखे हिरवे जर्द, त्यात एक वाकडी चीर असे डोळे लुकलुकत होते. मानवाला ओठ असतात, पण या ध्यानाला ओठ नव्हते. उघडा जबडा होता. त्यातून ते धारदार हिंस्र दात दिसत होते. एकदा मांसात घुसले की मांसांसहित हाडसुद्धा बाहेर काढेल अशी धार असलेले दात. भट्या, तू भेट मला, तुझी चामडी सोलून टाकेन. उकळत्या तेलात मडतलीन तुझं. आकरमाशा, माझी चामडी लोलवतो काय? मला उकळत्या तेलात तळतोस काय? मग ये, असा इकडे ये, पाहू तर दे तुझ्यात किती हिंमत आहे. त्या जागीनं जळणारं देह अद्याप मसनातल्या लोखंडामधोमध उभं होतं. 4 फूट उंचीचं ते पूर्ण काळ्या देहाचं आणि पातळसर हातपाय असलेलं ते ध्यान होतं.
बाबांनी झोपडीतून बाहेर पाऊल टाकलं. उजव्या हातात थोडीशी राख अद्याप शिल्लक होती. बाल्या बाबांच्या मागे मागे आला. मसनात ते ध्यान जळणाऱ्या देहासहित उभं होतं. हळूहळू ती आग आता कमी कमी होत होती. ए भट्या, त्याला माझ्या हवाली कर. भसाडा आवाज. नाही ऐकत जा तुझं. काय वाकडं करतो का तू माझं? आघोरी बाबा स्वर उंचावत म्हणाले. ए आघोऱ्या, ते आधीच वाकडं आहे तुझं. उठतो का रे? उठतो का म्हाताऱ्या? तोच तो भसाडा आवाज आला. पण ह्या वेळेस त्याचे ते सापासारखे डोळे लकाकले. हरामखोर नीच आत्म्या, आघोरी बाबांनी जरा क्रोधहीन स्वरात म्हणाले. तोंडावर हात ठेवून ते ध्यान लहान मुलासारखं हसत होतं. फाटली का? फाटली तुझी? चल गपगुमान त्याला सोपव माझ्याकडे बघू. त्या बदल्यात मी तुला तुझ्या जीवाची भीक देईन. त्याच्या त्या भसाड्या आवाजातलं बोलणं बाबांना पटलं होतं. त्यांनी होकारार्थी मान हलवली. गरकन वळून मागे पाहिलं. बाल्या, ते पूर्णतः मागे वळाले. त्याचे हात हातात धरले. आपल्या हातातली राख बाल्याच्या हातात दिली. घाबरू नको, मन कठोर ठेव. आणि म्या काय बोलतो ते नीट ऐक. म्या सांगतो तसं करशील तर नक्कीच वाचशील. हे बघ, ते ध्यान मसनात उभं आहे. ती 4 लोखंडी गज म्हणजे त्याचं सुरक्षा कवच झालं आहे. त्यामुळं मी काहीही करू शकत नाही. आणि हे बघ, तू गेल्याशिवाय ते बाहेर यायचं नाही, कारण ते तुला मारायला आले. मी तुला जी राख दिलीये ती राख काही साधारण नाही. मनकर्णिका घाटातल्या प्रेतांची राख आहे ती, जिथे महाकालचं वास्तव्य आहे. हजारो लाखो शक्ती स्रोत आहेत ह्या राखेत. जसं ते ध्यान 4 लोखंड ओलांडून बाहेर येईल, तवाच ही राख त्याच्या अंगावर फेक. समजलं? आघोरी बाबा पुटपुटत्या स्वरात म्हणाले. बाल्याने थरथर त्या नजरेने मान हलवली. ए भट्या, काय खुसूर खुसूर लावली रे? पाठवतो की नाही त्याला? मागून ते काळसर 4 फूट उंच हाडकुळ्या देहाचं ध्यान भसाड्या आवाजात गरजलं. हो हो, पाठवतो पाठवतो. जा बाल्या. आघोरी बाबांनी वळून समोर पाहिलं. बाल्याने औंढा गिळला. हा लढा आता त्याला एकट्यालाच लढायचा होता. बाल्या हळूहळू पुढे जात होता. 10 पावलं चालून बाल्या जागेवर थांबला. उजव्या हाताच्या बंद मुठीत ती राख होती. वक वक नागासारख्या डोळ्यांनी ते ध्यान बाल्याच्या डोळ्यात पाहत होतं. ती नजर विषारी होती, हृदयाला टोचणारी होती. त्या नजरेला पाहता बाल्याची पावले थरथर कापू लागली. मांड्यांना ताप भरला होता. घसा सुकलेला. डोळे आत खेचले होते. अशक्त वाटत होते. अवतीभोवती झाडे रोखून पाहतायत असा भास होत होता. रात्रीच्या अंधारात कोणत्या तरी झाडावर टिटवी बसून ओरडत होती. तिचा तो स्वर बाल्याच्या कानांना ऐकू येत होता. सावज पुढे आले हे पाहून त्या ध्यानाच्या बिनओठांवर हसू उमटलं. ते जबडा विचकत तोंडातले सर्वच्या सर्व दात दाखवत हसलं. त्याचं ते आसुरी हास्य पाहून बाल्याचा अर्धा जीव मेला. कपाळावरून खाली गळणारा घाम खालची माती सोकून घेत होती. त्या ध्यानाने हळूच आपलं काडीसारखं केसाळ पाय त्या 4 लोखंडामधून पुढे टाकलं. पायांना वाकडी तिकडी वाढलेली काळसर विषारी धारधार नख होती आणि विलक्षण भयप्रद बाब अशी की पाऊल हाडळीसारखं उलटं होतं. दुसरंही पाऊल त्या लोखंडी गजांमधून पुढे टाकत ते बाहेर आलं. त्या ध्यानाने जिभल्या चाटल्या. शुद्ध मांस, शुद्ध मांस. घाबरगुबर काळीज फाडून खायला लागतं खास. शुद्ध मांस, शुद्ध मांस. लहान मुलासारखं त्याने टाळ्या वाजवल्या. जागेवर माकडासारख्या टुनटुन उड्या मारल्या. आनंद साजरा करू लागला. बाल्याने हळूहळू तिरकसपणे आघोरी बाबांकडे पाहिलं. तसं त्यांनी हळूच होकारार्थी मान हलवली. गुरगुर भयानक, अतिभयानक दृश्य. ते ध्यान 4 पावलांवर हिंस्र श्वापदासारखं जमिनीवर हातपाय टेकवून बसलं. त्याच्या घशातून ती घोगऱ्या आवाजातली गुरगुर बाहेर पडली. बाल्याचं काळीज बंद पिंजऱ्यात धडधड करत वाजत होतं. भुकेले लुकलुकणारे डोळे बाल्याच्या अंगावरून फिरले आणि ते एका पिसाळलेल्या रानटी श्वापदासारखं बाल्याच्या दिशेने धावलं. जमिनीवर त्याच्या प्रत्येक पावलांनी धपधप असा आवाज होत माती हवेत उडत होती. जमिनीवर माकडासारखं उड्या मारत तर कधी धावत बाल्याजवळ आलं. त्याचा तो केसाळ देह
नागासारखे विषासारखे हिरवट डोळे आणि त्यात ती वाकडी काळी चीर. बाल्याची भीतीने वाचा बसली. तो विसरला की आपल्या हातातली राख त्याच्या अंगावर फेकायची आहे. भीतीने त्याची पावले मागे मागे सरू लागली. बाल्या, बाल्या, आरती राख फेक, घाबरू नको बाल्या. बाबा मुळाच्या देठापासून ओरडले. आघोरी बाबांची कृती फसली होती. भीतीचा विजय झाला होता. भीतीने बाल्याच्या मनावर कब्जा केला होता. त्याची मागे मागे पडणारी पावले आणि ते ध्यान त्याच्या जवळ आलं. 4 पावलं दूर असतानाच त्याने 2 पायांवर हवेत उडी घेतली. बाल्याच्या मागे मागे जाणाऱ्या पावलांना खाली जमिनीत एक दगड अडकला होता. त्या दगडाला बाल्याची टाच लागली. तसा बाल्या मागच्या मागे पडला. पूर्ण अवतीभोवतीचा काळ गोठला होता. उभी सृष्टी मंद गतीने धावत होती. हवेत झेपावलेलं ते ध्यान, हवेतच त्याचा जबडा वाचला. ते काळसर पाशानी धार धार दात बाहेर आले आणि ते 2 भागात विभागलेली लाल भडक जीभ दिसली, ज्यात त्याचे हिरवट डोळे लकाकले. बाल्याचा तोल गेला होता. हळूहळू तो पाठीवर पडला होता आणि त्याच्या अंगावर पुढून ते ध्यान त्याचं काळ बनून येत होतं. तेवढ्यात बाल्याची उजव्या हाताची मूठ सुटली. पांढरट राख वर हवेत उडाली. बाल्या जमीनदोस्त झाला. पाठीला जरासं लागलं होतं, पण समोरून येणारा तो भयंकर मृत्यू ह्या साधारण वेदनेसमोर काय होता? वटारलेल्या नजरेने बाल्या त्या ध्यानाला आपल्या दिशेने येताना पाहत होता. 4 मीटर, 3 मीटर, 2 मीटर असं ते ध्यान हवेतून बाल्याजवळ पुढे पुढे येत होतं. तेवढ्यात बाल्याने डोळे गच्च मिटले आणि त्याच वेळेस ती पांढरट त्या ध्यानाच्या केसाळ देहावर पडली. बाल्याच्या गच्च मिटलेल्या डोळ्यांना काळ्या पडद्यांवर एक चमकील्या लाल, पिवळ्या, हिरव्या, निळ्या धुळीकणांचा बार उडाला. काळ्या पडद्यांवर ते रंगीबेरंगी उजेड चमकताना दिसत होते. त्या ध्यानाच्या अंगावरचा एक केस लाल, निळा, पिवळा, हिरवा अशा रंगाने पेटून उठला होता आणि त्यातून लहान लहान वेगवेगळ्या रंगाचे निखारे बाहेर पडत होते. चटचट आवाज करत ते ध्यान हवेतच जळत होतं. बाल्याच्या पूर्ण अंगाला अतिउष्ण धग जाणवत होती, जसं की गरम भट्टीत उभा आहोत. पण कानाचे पडदे फाटावा तसा तो ओरडण्याचा आवाज चित्कार फुटला. त्या आवाजाने झोपलेलं स्मशान जागं झालं. झाडांवर आपापल्या घरट्यात झोपलेली पाखरे घाबरीगुबरी होऊन हवेत उडाली. मध्यरात्रीच्या समयी तो काळसर कावळा ओरडू लागला. हवेतच त्या ध्यानाची राख झाली होती आणि हवेत विरून गेलीही होती. अंगाला जाणवणारी उष्ण धग आणि बंद पापण्यांवर पडणारा तो रंगीबेरंगी प्रकाश, सर्व काही संपलं होतं. बाल्याने भीतच डोळे उघडले आणि समोर पाहिलं. सर्व काही पहिल्यासारखं होतं. कुठेही अमानवीय घटकांचं चिन्ह नव्हतं. मी वाचलो. बाल्या जागेवर उठून उभा राहिला. आघोरी बाबांनी जरा हसतच नाही अशी मान हलवत त्याच्याकडे पाहिलं. होय रे, वाचलास बाबा, नशीब बलवत्तर म्हणून. जा आता घरला जा, रात जाम झाली, बाबा विजयी स्वरात म्हटले. बाल्याने बाबांचे आशीर्वाद घेतले व आपण सुखरूप वाचलो या आनंदित भावनेने तो मसनातून घरी परतला. बाबाही आपल्या झोपडीत परतले व गांजा पिऊ लागले. वाट पाहू लागले एका दुसऱ्या भूतासमवेत लढ्याची.